धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील पाचकंदील भागात गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मुर्दा तर येणार नाही, संबंधित दुकानदारांना मुर्दा पण माहिती आहे का यांना? चालू देणार नाही, यांना व्यवस्थित जागा द्या। आता आग्रा रोडचा पाचकंदील मोकळच झाला पाहिजे या मताचा मी आज सुद्धा आहे। कुलूप नहीं खोलेंगे जब तक वो पर्सन को बैठने वाले हैं। रोडच्या दोघ्या बाजूला तुम्ही सफेद पट्टे मारलेले आहेत, त्या पट्ट्यांमध्ये किमान 2-2 पाटी आमच्या दुकानदारांना ठेवायला जागा द्या। मध्ये जो कोणी आला आम्ही अडथळा आणणार नाही, तुम्ही त्याला माल जप्त करा, त्याच्या गाड्या जप्त करा, त्याच्यावर केसेस दाखवा। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अनुप अग्रवाल यांनी या विक्रेत्यांना हटवून दुसरीकडे जागा देण्याची मागणी केली। या मागणीनंतर येथील विक्रेत्यांना हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। मात्र आम्हाला याच ठिकाणी पुन्हा भाजी विक्री करू द्यावी या मागणीसाठी आज भाजी विक्रेत्यांनी आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवत धुळे महानगरपालिकेवर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढलाय। जोपर्यंत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आमच्या मागणीवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्हाला पाचकंदील भागातच भाजी विक्रीचा व्यवसाय करू द्यावा अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी आज मनपा आयुक्तांकडे केली आहे। या मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। मोर्चा काढण्यात आलेला होता किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचा, लोडगाडी धारकांचा। तर त्याच्यात प्रमुख मुद्दा हा होता, गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने जो गोरगरीब जनतेला जो त्रास देणं लावलेला आहे, त्यांच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे। 1 महिन्यापासून त्या लोकांचं दुकान उदरनिर्वाह बंद झालेला आहे। तर आजची मोर्चा काढून सनी आज आमची एकच मागणी होती प्रशासनाला की जोपर्यंत याच्यावर पर्यायी तोडगा निघत नाही तोपर्यंत प्रशासनाने जे गोरगरीब लोक आहेत, जे लोडगाडी धारक आहेत, किरकोळ भाजीपाला विक्रेता आहेत, त्यांना हाय त्या जागेवर व्यवस्थित प्रमाणे समज देऊन सनी त्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचा व्यापार व्यवसाय चालू द्यावा आणि त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे तोडगा काढून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था प्रशासनाने करावी। या निमित्ताने आम्ही आज हा मोर्चा काढलेला होता। आमचं म्हणणं आहे, जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोडगाडी धारक, पथारी धारक यांना सफेद पट्टे मारून द्या, किमान 2-2 पाट्या ठेवून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या, मदत करा। या मागणीसाठी आम्ही आलेलो आहेत। आयुक्त मॅडमांनी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो, कलेक्टर, DSP, बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्तिक बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू अशा पद्धतीने ते बोलले। आम्ही त्यांना मागणी केली की जोपर्यंत त्याच्यात योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागे सरकून बसायला परवानगी द्या। NTV न्यूज मराठी, धुळे।